कधी कधी एका निर्णयाने फक्त एक पद बदलत नाही, तर देशाच्या भविष्यातील दिशा ठरवणारी जबाबदारीही बदलते. आणि यावेळी ती जबाबदारी आली आहे प्रल्हाद जोशी यांच्या खांद्यावर. पण हे प्रल्हाद जोशी नेमके कोण आहेत? कर्नाटकातील धारवाडमध्ये एका सामान्य कुटुंबातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. विद्यार्थी चळवळीत काम करत त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं आणि पुढे भाजपमध्ये सक्रिय भूमिका निभावली. 2004 मध्ये ते पहिल्यांदा धारवाड मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले. त्यानंतर सलग अनेक वेळा जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा पुन्हा संसदेत पाठवलं. संसदीय कामकाज, कोळसा खाण, ग्राहक व्यवहार आणि अन्न वितरण यासारखी महत्वाची मंत्रालय सांभाळत त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आणि आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. आता फक्त शिक्षण मंत्री बदललेत की देशाच्या शिक्षण व्यवस्थेतही काही मोठे बदल होणार आहेत, याच उत्तराची वाट आता लाखो विद्यार्थी आणि पालक पाहत आहेत.